गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो. सर्वप्रथम तुमची क्षमा मागतो. मी रविवारी व्हिडिओ बनवला नाही सोमवारसाठी, आजच्या दिवसासाठी. जो आपण रविवारी विकली अनालिसिस व्हिडिओ बनवतो तो आपण बनवला नाहीये, कारण का काही कामा गोष्टींमुळे मी जरा बाहेर होतो आणि खूप लेट झालेलं. पण आज मी व्हिडिओ बनवतोय आणि खास करून आज बनवायला पाहिजेच, कारण का तुम्हाला माहिती असेल आज काय झालंय. ओके, आज CSA ओके हा रूल लागू झालाय. आता CSA रूल काय आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सांगायला गेलं तर एक बोलतात ना, ऑप्शन सारखं होतं की वरची एक खालची प्राइस. समजा इन केस जर तुम्ही 100ला काही गोष्टी घेतलेल्या आहात, ओके, बाईंग केलेल्या आहेत, म्हणजे ऑप्शन म्हणजे काय, ऑर्डर्स पडणं म्हणजे काय की आपण काय ऑर्डर्स देतो, ठीक आहे, आणि 200ला कोणीतरी सेलिंग केलेली आहे, ह्याचं जे ऍव्हरेज निघतं ना, ऍव्हरेज जास्त ऑर्डर कुठे पडलेल्या आहेत त्याचा एक कॅल्क्युलेशन निघतं आणि तो ऑप्शनच्या प्राइस मध्ये CSA रूल मध्ये बसून त्याची क्लोजिंग प्राइस, जी क्लोजिंग प्राइस डिक्लेअर केली जाते, ठीक आहे, डिसाईड केली जाते. पण ह्यासाठी त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये अजून एक बदलाव करण्यात आलेला आहे, तो तुम्हाला समजून घेण्याचं आवश्यक आहे. तुम्ही समजून जाऊ. बघा, 2 ऑगस्ट म्हणजे आजच्या अगोदर 2 ऑगस्ट आधी काय होतं आणि 3 ऑगस्ट नंतरच्या तुलनेचा भाग कसा होतो, ह्याची पद्धती कशी होती. पहिली व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस. व्हॉल्यूम वेटेड म्हणजे जिकडे जास्त ऑर्डर पडतील, तुम्हाला सांगितलं ना, जिकडे जास्त ऑर्डर पडतील त्याची तुलना करून एक क्लोजिंग प्राइस काढण्यात येत होती. मग आता काय, आता इक्विलिब्रियम प्राइस ऑप्शन होते, म्हणजे जिकडे जास्त गोष्टीवरती दबाव येईल किंवा मधली एक अशी, म्हणजे मधली म्हणजे तुम्हाला सांगतो बघा, लगभग 250 किंवा 260 असं एक ऍव्हरेज निघू शकतं. हा अंदाज आहे. ओके, आता हा अंदाज पण क्लिअर नाहीये, याचं कारण तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, मार्केटची पद्धती कशी असेल, निरंतर बाईंग आणि सेलिंग चालू राहणार होती. आता काय केलंय, 3:15ला तुम्ही जर आत बघितलं, 3:15ला मार्केट बंद झालं पण तुमचे प्रीमियम बंद नाही झालेत. प्रीमियम बंद नाही झाले, तुमचे प्रीमियम वर खाली होत होते. कॉल करा, तुम्ही पुट करा, कुठलेही करा, बघा बंद होते. आणि त्यानंतर हे ऑप्शन होणार, त्याची ऑर्डर. ओके, पहिल्या वेळेचा कालावधी किती होता, तर 3 ते 3:30च्या अनुमान सरासरी त्या गोष्टी होत होत्या. आता काय, 3:15 ते 3:30च्या नंतर ऑर्डरची मोजणी मापणी केली जाईल, त्याप्रमाणे करता येईल. ओके, ची वेळ काय होती, तर 3:30ला सगळं बंद, 3:25 3:30 पर्यंत सगळं बंद होतं. आता हे 3:40 पर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे पहिला दिवस आहे, पहिली घटका आहे, वेळ लागतो समजायला, त्या गोष्टीला अनुकरण करायला, अनुकरण करून त्या गोष्टीवरती कुठल्या पद्धतीने मार्केट चालते हे समजायला आपल्याला वेळ लागतो. ठीक आहे, बघा एक गोष्ट नक्कीच आहे की आज जे झालंय, ओके, आज जे झालंय याचं तुम्हाला कारण पण सांगतो. म्हणजे माझ्या मतानुसार आहे, मी बहुतेक चुकीचा बरोबर असू शकतो. आता काय झालं की आज माझं, तुम्ही बघाल ना, आज माझं फर्स्ट सेशन चालू झालंय, लाईव्ह सेशन. म्हणजे 1 महिना मी लाईव्ह सेशन देतो. माझा 8वा बॅच जो आहे ना, 8वा बॅच तुम्ही बघाल ना, 8वा बॅच, याचं माझं लाईव्ह सेशन दुपारी 1 ते 3:30 पर्यंत असतं लाईव्ह सेशन. त्यामध्ये आम्ही कसं घ्यायचं, कसं काढायचं, काय करायचं, रिव्हिजन कुठल्या लेवलला. त्यामुळे हे बघा, हे लाईव्ह सेशन चालू होतं, तुम्ही टाइम बघू शकता, 1:30 वाजता. आणि मार्केटनी त्या पद्धतीमध्ये चालण्या अगोदर मार्केटने ना एक बॉक्स बनवून टाकला. मी त्यांना सांगितलं पण सगळ्यांना की हा एक रेंज बॉन्ड आहे, मी ह्याच्या रेंज जेव्हा तुटेल तेव्हा वरती नाही तर खाली. आणि 3:15ला मी मार्केट बघितलं तर मार्केट बंद झालं. ते मला कळलंच नाही, मी माझ्याकडे ग्लिच आहे का, नंतर आठवलं, माझ्या स्टुडंटनी सांगितलं, अरे सर आज आज ते चालू होणार आहे ना, म्हणलं अरे हो आज चालू होणार आहे. जेव्हा आपण लाईव्ह मार्केटमध्ये घुसतो तेव्हा कुठल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि आपला अंदाज चुकू शकतो. त्यामुळे मी बोललो ग्लिच काय आला की प्रीमियम चालू आहेत माझे, कॉल पुटचा प्रीमियम वर खाली होतोय, पण स्टॉक मार्केट बंद झालंय. याचा अर्थ काय की आजपासून तो नियमित लागू झालेला आहे. ठीक आहे, चालू झालाय, ठीक आहे, हरकत नाही. कॉल खाली होतात, वर खाली. बघा माझं म्हणणं काय, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा याचा ब्रेकआउट होईल तेव्हा मी घेणार, याचा ब्रेकडाऊन होईल तेव्हा मी काहीतरी घेणार, अशी पद्धती असतात. पण मला मार्केटच बंद झालंय, मी प्रीमियम वरती कसं डिसाईड करू की घ्यायचं की नाही घ्यायचं. प्रीमियम कधी 100ला जाईल, कधी 200ला जाईल, काहीच होऊ शकतं, काय सांगू शकत नाही. कारण का आपण कुठल्याही गोष्टी अजूनपर्यंत, आज 3:15 पर्यंत कुठल्याही गोष्टीला आपण टेक्निकल अनालिसिस वरती
बघत होतो. म्हणजे समजा ना एक रेड कॅन्डल आहे, ह्याचा लो हाय बॉटम मिडल रेंज फिबोनाची रिट्रेसमेंट या सगळ्या गोष्टी कॅन्डल्स वरती लाईव्ह मध्ये करतो. पण आता आपल्याला कॅन्डल्स दिसणार नाहीत आणि प्रीमियम फक्त वर खाली होणार आहेत, कसं चालणार? नाही चालणार. म्हणजे ही पद्धत जराशी चुकीची वाटू शकते कोणाकोणाला. मला तर वाटते, कारण का जर मला रस्ता दिसत नाही तर मी गाडी कशी चालवू? म्हणजे मी अंधाधून ब्लाइंड स्पॉट मध्ये मी गाडी चालवतो असं मला वाटतंय. म्हणजे मला समोरचं काय दिसत नाहीये, राईट आहे का लेफ्ट आहे का, खाडी आहे का खोल दरी आहे का डोंगरावरती चढण आहे, मला काहीच माहिती नाही. समोर कोण उभा आहे ते पण दिसत नाहीये आणि मी गाडी चालवायची. म्हणजे मार्केट बंद आहे आणि मी प्रीमियमच्या भरोश्यावरती गाडी चालवू, नाही पॉसिबल नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे काय झालंय की 3:15 मार्केट, नीट ऐकून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा. 3:15 मार्केट चालतं, जसं ऑप्शन होतंय, जी प्राइसिंग होते, क्लोजिंग प्राइस डिक्लेअर केली जाते, बरोबर आहे. आता काय झालं माहितीये काय, तुम्हाला माहिती ना FIDA वाले काय विषय आहे तो. ह्या लोकांनी काय केलं माहितीये का, आज पहिला दिवस आहे, कोणाला काही समजणं अगोदर सगळं निपटून घेऊया, अशी पद्धती माझ्या आयुष्यामध्ये क्लोजिंग मी कधी बघितली नाही. बहुतेक तुम्ही पण बघितलं नसाल. जर नवीन ट्रेडर असाल तर तुम्ही, तुमच्यासाठी नवीन आहे. पण काही जुने वर्ष, 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्षाची ट्रेडिंग करतात, त्यांना पण हा झटका बसला असेल. खूप लोकांना या गोष्टीची कल्पना नसेल पण, की हे काय क्लोजिंग प्राइस. जस्ट बघा, ऍव्हरेज मला असं वाटलं की क्लोजिंग मला इथे देईल किंवा इथे देईल किंवा इथे देईल, म्हणजे 710 ला देईल किंवा 520 ला देईल, असं ऍव्हरेज निघू शकलं असतं. पण हे काय झालं, 145 148 190 ची कॅन्डल, बँक निफ्टीमध्ये सर 800, सरासरी 800 पॉईंटची एकच कॅन्डल बनले. एवढं पॉसिबल नाहीये, एवढं टेक्निकल वरती करणं चुकीचं वाटतं. आणि ह्याला आपण आपण काय बोलू शकतो की एक प्रकारचा हा स्कॅम असू शकतो. आता स्कॅम न बोलता पद्धती समजायला पाहिजेत आपल्याला. ओके. काही लोकांना माहिती असेल की ह्या गोष्टी काय आहेत आणि त्याचा त्यांनी कसा उपयोग केलाय. लूपहोल त्याला बोलतात ना, लूपहोल, की आज झालंय उद्या बहुतेक ना होईल. आणि ही गोष्ट व्हायला, सेटल्ड व्हायला टाइम लागेल, पद्धती समजायला टाइम लागेल. जर मी तुम्हाला हर वेळेला सांगतो की आपला स्टॉक मार्केट एक अभ्यास आहे, नियमित करायला लागतो. जर डॉक्टरांना नवीन उपकरणांना, नवीन औषधी, नवीन आजारावरती विचार करायला लागतो, अभ्यास करायला लागतो. लॉयर्स लोकांना नव्या लॉ बद्दल, कुठला तरी नवीन सिस्टम आला त्याबद्दल विचार करून, चौकशी करून त्याच्यावरती अभ्यास करायला लागतो. तसं आपल्याला पण आता अभ्यास करणं आवश्यक आहे. येणाऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला क्लिअरिटी येईल सगळी काय ती. पण माझ्या मते सेबीनी एक ह्याच्यावरती मेसेज या किंवा मेल किंवा एक डिस्क्लेमर देणं जरुरी आहे की ह्या कशा पद्धतीमध्ये झालंय आणि हे का झालंय. कारण का त्याच्याकडे स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे. ते नाही सांगणार तर कोण सांगणार मग? आम्ही सांगूच, वेळ लागेल समजायला गोष्टींना. ठीक आहे. दुसरी गोष्ट, समजायची गोष्ट अशी आहे की ह्या लोकांनी काय केलं की एक मोठ्या प्राइसला एक मोठी ऑर्डर टाकून दिली. म्हणजे ना 24,700 किंवा 750 ला एक करोडोची ऑर्डर टाकून दिली. आता काय होतं माहिती काय, जेव्हा मार्केटला ह्या इथे ऑर्डर येते ना बाईंची, तेव्हा मार्केट डायरेक्टली वरती गेले, एक ग्रीन कॅन्डल बनले, बरोबर ना. किंवा इथे चुकून किंवा मुद्दामून ही ऑर्डर टाकण्यात आली, कारण का मार्केट बंद आहे, कोणाला कळत नाहीये काय इथे चाललंय ते पाठी, बरोबर ना. पडद्याआड काय चाललंय ते माहिती नाही, कारण मार्केट बंद आहे. आणि ह्याचाच त्या लोकांनी आज फायदा घेतला आणि 200 150 200 300 पॉईंटचा जो पण निफ्टीमध्ये 185 188 190 पॉईंट, किंवा बँक निफ्टीमध्ये सेन्सेक्समध्ये 800 900 पॉईंटच्या वरची एक मोठी रॅली केलेली आहे. मग आपण ह्याला क्लोजिंग धरूया का? तर मला वाटत नाही की आपण ह्याला क्लोजिंग धरूया, कारण का हा ग्लिच असू शकतो किंवा काही गोष्टीचा आढावा असतो. मार्केट उद्या जर बघाल तुम्ही तर 24,700चा कॉल जर आपण बघत असो ना, हा बघा, काय नाहीये, सेटल्ड आहे, रेंज मध्येच होता मार्केट. ओके. मग इथे काय अशी कॅन्डल नाही आलेली आहे, बरोबर ना. म्हणजे प्रीमियम मध्ये काही स्पाइक किंवा काही गोष्टी दिसून येत नाही. हा, तुम्ही बोलाल की आता डायरेक्टली 700 ला खोललं म्हणजे 200 पण वरती गेला, मग हा डायरेक्टली 150 ला खुलेल का? नाही, तसं नाही होणार. लगभग 65 70 80 90 पर्यंत जास्त जाईल, तरी 150 200 जाणार नाही. त्याचं कारण काय माहितीये की हा जो भाग आहे ना, मार्केटला सेटल करणं जरुरी आहे. मार्केट लगभग उद्या 100 150 पॉईंट गॅप अप ओपन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, किंवा ही कॅन्डल रेक्टिफाय होऊ शकते.
बरोबर आहे. कारण का ह्यांच्यासाठी पण नवीन आहे, लूपहोल काय आहे तो कळेल सगळ्यांना, काय मोठा आराखडा आहे तो कळेल. बघा आरएसआयला पण असं पद्धतीमध्ये होणं हे कधी होतं तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे झाले, गॅप अप ओपन होते तेव्हा, पण अशी लाईव्ह कॅन्डल मध्ये लाईव्ह याच्यामध्ये कधी झालं नाहीये आणि बघितलं पण नाहीये आणि बहुतेक हे होणार पण नाहीये. त्यामुळे तो विषय राहू दे, सगळ्या गोष्टी समजूया, समजून घेऊया आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं करूया. कारण का आपण फक्त टेक्निकल अनालिसिस वरतीच काम करतोय. आता नवीन कुठली पद्धती आली, जर अशी पद्धती असेल तर पुरा अभ्यास पूर्ण पहिल्यापासून चालू केलेला पाहिजे. म्हणजे अल्गोरिदम जो असतो ना ट्रेडिंगचा, तो सगळा चेंज होऊन जाईल आणि त्याप्रमाणे आपल्याला नवीन सेटअप, नवीन डिझाईन, नवीन कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आणणं आवश्यक आहे. मग फेबोनाची सोडून द्या, एल्बिट चार्ट सोडून द्या, मग आरएसआय काहीच कामाचं नाहीये. म्हणजे टेक्निकल बंदच होईल आणि असं पॉसिबल नाहीये. एवढा वर्षापासून चाललेली गोष्ट निरंतर जी इथे येऊन थांबणार नाही, बंद होणार नाही. लिहून घ्या. ओके. दुसरी अजून गोष्ट की मार्केट उद्या जर गॅप अप ओपन झालं, जास्त गॅप अप ओपन तर होण्याची शक्यता कमी आहे. गॅप डाऊनच ओपन होईल किंवा ह्याच्या मध्ये काहीतरी कमी कमी 680 700 चालू होईल बहुतेक तरी उद्या ओपनिंग होईल. त्यानंतर हे सेटलमेंट होऊन जाईल आणि नंतर वरती मार्केट जाईल. ठीक आहे. पण काय सांगू शकत नाही कारण का उद्या दिवस खतरनाक असणार आहे. कारण का उद्या 4 ऑगस्ट निफ्टीची ऑगस्टची पहिली एक्सपायरी आहे. त्यामुळे उद्याचा दिवस बहुतेक चांगला असू शकतो. एकतर बोलतात ना सॉरेट, लहानपणी आपण काढतो ना 4 आणि 10 पैशाचे सॉरेट, आमच्या वेळेला असायचं लॉटरी, सॉरेट बोलतो मी, सॉरेट. त्या गोष्टी होऊ शकतात किंवा नाहीतर एक बेकार फॉल तुम्ही उद्या बघू शकता. उद्या मार्केटमध्ये व्हॉलिटी जास्त असणार आहे. पोझिशन हँडलिंग साठी, क्लोजिंग साठी मार्केटमध्ये एक धावपळ असेल, जिद्द असेल आणि ह्याच्या दोघांच्या मध्ये आपल्याला फसायचं नाही. मार्केटला सेटल होते 10 सव्वा 10 10:30 पर्यंत आपल्याला नक्कीच काय ते कळेल. त्यानंतर ट्रेडिंग कराल तर उत्तम. माझी रिक्वेस्ट, माझे हात जोडून विनंती की उद्याच्या दिवशी जरासं स्वतःला कंट्रोल करा, पेशन्स ठेवा. अजून एक गोष्ट, ज्यांनी 3:15 मार्केट बंद केले त्यांना वाटलं की टॉपला आहे. तुम्ही जर बघाल ना ते दाखवतो तुम्हाला मी की मार्केट जेव्हा ह्या पद्धतीमध्ये तेव्हा इथे तारीख बघा, एप्रिल 21 नंतर लगभग आज 3 ऑगस्ट, म्हणजे एप्रिल मे जून जुलै 3 महिने आणि ऑगस्ट, मग 3 महिन्याच्या नंतर मार्केट ह्या लेवलला आलेलं आणि ते पण कसं खतरनाक लेवलला आले बघा, असं डायरेक्टली आलेले. ओके. तर इथे चांगला रेसिस्टन्स आहे. मग मार्केट इथे जरा वेळ काढेल किंवा रिट्रेस घेऊन जाईल ही पद्धती आहे, किंवा मार्केट ह्या लेवलला येईल. ओके. तुम्ही जर बघाल ना परत तर ट्रेंड लाईन किंवा कॉन्सेप्ट मध्ये पॅरलर झोन बनतोच आहे. बघा ना, तुम्हाला क्लिअर दिसेल मार्केट त्या लेवलला आहे. मग मार्केट परत ह्या लेवलवरनं खाली येण्याची शक्यता जास्त आहे किंवा इकडनं वरती ट्रेंड, एक कंटिन्यू ट्रेंड चालू होईल जो 25,000 पण तोडू शकेल उद्याच्या उद्या, सांगू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे प्रीमियम्स मध्ये उद्या घातक गोष्टी घडू शकतात. मी आत्ताच तुम्हाला वॉर्निंग देतोय, चेतावणी देतोय, तुम्ही नोंद करा त्या गोष्टीला. ओके. त्यानंतरची गोष्ट, ज्यांनी इथे पुट सेल केले असतील त्यांना रामकृष्ण हरी, ते आज रात्रभर झोपणार नाहीयेत. लिहून घ्या. म्हणून सांगतो BTST, बाय टुडे सेल टुमॉरो, हे गोष्टीमध्ये पडू नका. ज्या गोष्टी निरंतर आहेत, जे चालू आहेत त्याच्यामध्ये लक्ष द्या. ज्या उद्या होणार आहेत त्याचं प्रेडिक्शन करून जुगार खेळू शकत नाही आपण. तो सट्टाबाजी होते, जुगार होतो, तो अभ्यास न टेक्निकल होत नाही. कारण उद्या मार्केट कुठे ओपन होणार आहे, काय न्यूज आहे, काय माहिती नाही, कुठे क्लोजिंग काय. आता ह्या क्लोजिंग प्रमाणे ज्यांनी घेतले असेल 200 150 200 पॉईंट मार्केट वरती, म्हणजे विचार करा 5,050 रुपये या 500 रुपये झाले असतील. कर्माने मेले. म्हणून सांगतो, रिक्वेस्ट करतो BTC करू नका. तर त्यांच्यासाठी शुभेच्छा. पुट सेलर्स, जे पुट ज्यांनी घेतले असतील त्यांना शुभेच्छा. तुमचा दिवस उद्या चांगला जावो ही अपेक्षा करतो. की तुमचं पण नुकसान नको व्हावं, पण तुमच्या चुकीमुळे तुमचं नुकसान होतं हे तुम्हाला जर कळत असेल तर पुढच्याला BTST करू नका, विनंती. ठीक आहे. चला पुढे येऊया. वीकली कॅन्डल क्लोजिंगचा विषय जो होता आपला तो आपण बघूया. मार्केटने तर बघा, मी ह्या कॅन्डलला कॅन्सल करतच नाहीये. का माहितीये का? कारण का ती गोष्टच नाहीये. उद्या कळेल एक्झॅक्टली काय आहे ते. ठीक आहे. तर ह्या गोष्टीला समजण्यासाठी वेळ लागेल, मार्केटला समजण्यासाठी वेळ लागेल, टेक्निकल वरती त्या सेटल करण्यासाठी वेळ लागेल. कारण का कुठलाही चार्ट पॅटर्न, कॅन्डल पॅटर्न नाहीतरी कामाला येणार नाही उद्याच्या दिवशी. त्यामुळे सांभाळून उद्या काम करा. ठीक आहे. वीकली वरती जर मी येते ना, डेली वीकली वरती, तर मी डायरेक्ट डेली वरतीच येतो. मार्केटने एक चांगला रेसिस्टन्सला
ब्रेक केलं बोलू शकत नाही, कारण का अजून ती गोष्ट झाली नाहीये. आता तुम्ही बोलाल सर असं कसं की 24,000च्या वरती जी लेवल आहे 600ची, त्याच्यावरती 700ला क्लोजिंग दिली, ते पण 780 770ला. तर तसं नाहीये, तुम्हाला दाखवतो, समजून घ्या. हे बघा, हा मी निफ्टी लावलाय, हा काय आहे इंडेक्स, बरोबर ना? तुम्हाला माहिती असेल इंडेक्स आहे, पॉइंट आलेले आहेत, कॅन्डल दिसते. पण निफ्टी फ्युचर मध्ये ऑगस्टच्या मध्ये काय दिसतंय का बघा, ह्याला बोलतात अभ्यास. टेक्निकल केलेलं आहे, एवढा वर्ष आम्ही शिकलेलो आहे, त्यामुळे आमचे हात तव्यावरती भाजणार नाहीत, पण तव्याला भाकरीला आम्ही शेप देऊ शकतो. जरा समजण्याची पद्धत माझी वेगळी आहे, की बघा तुमच्या समोर गोष्टी आहेत, जर इथे आहे तर मग इथे का नाहीये, म्हणजे याचा अर्थ काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. अजून सेटलमेंट झाली नाहीये, हा ग्लिच असू शकतो, किंवा उद्या एक गॅप अप ओपन होऊन जास्तीत जास्त बघा मार्केट 700 पर्यंत ओपनिंग होऊ शकते इथे गॅप अप. त्यामुळे ज्यांनी कॉल घेतले असतील, इन केस समजा कॉल घेतले असतील, असं अपेक्षा करू नका गेले 200-250 पॉईंट 50 रुपयाच्या 200 डायरेक्टली खुल, असं नाही होणार आहे. हा 70-80-100 पर्यंत जाईल, पण जर मार्केट ह्याच्या खाली ओपन झाला तर कॉल प्रीमियमला खूपच धोका आहे, आणि पुटचा जो प्रीमियम असेल तो एक तुफान प्रमाणे एक बोलतो ना एकदम रॉकेट होऊन जाईल. पण अशी परिस्थिती नाही व्हावी म्हणून सेबी आज काय नाही काहीतरी उद्याच्या सूत्रामध्ये या उद्या सेशन मध्ये सेटल करण्याचा प्रयत्न करेल. कारण का हा झाला विषय वॉलटिलिटीचा, की मार्केट खूपच जास्त आज विक्षिप्त वागलंय, जे कोणाचे ट्रेडर प्रो ट्रेडर कोणाच्या मनाला पटलं नसेल. आता ह्या ऑर्डर सगळ्या डिपेंड करतात एफ आय डी आय आणि एच एन आयस ला. आता हे सगळे कोण आहेत ते तुम्हाला आमच्या स्टुडंट्सना माझ्या फॅमिली मेंबर्स माहिती आहे, ठीक आहे. ही गोष्ट झाली. एक विषय हा झाला, म्हणजे अजूनही कुठल्या गोष्टीचा पुरावा आला नाहीये, या कुठली गोष्ट आपल्या समोर अजून खुलासा झाला नाहीये ना सेबीकडनं. आज रात्रीपर्यंत या उद्या सकाळपर्यंत आपल्याला काय ना काहीतरी कळेल, ठीक आहे. तर अजून पुढे जाऊया. मार्केटमध्ये आता आहेत ना, ज्या पद्धतीने मार्केट चाललंय त्यामुळे चांगली एक योग आहे, असं वाटतं योग चांगला आहे, ठीक आहे. डेली वरती एक ब्रेकआउट नाही भेटला मी समजतोय, जेव्हा उद्या ओपनिंग होईल तर मी सांगेन ब्रेकआउट भेटला, आणि त्या ओपनिंग नंतर मार्केट डायरेक्टली असं नाही, मार्केटने एक सस्टेन करून रिव्हर्सल करून जायला पाहिजे, म्हणजे मार्केट लगभग माझ्या मते तरी लगभग 460 पर्यंत. किती? 460. ही जी कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल आणि ही कॅन्डल 460 या 475 पर्यंत जर मार्केटनी एक रिट्रेसमेंट दिला आणि वरती गेला तर मग 25,000ची लेवलला पकडायला अडवायला कोणी येऊ शकत नाही. मार्केट फुल बुलिश. इक्विटी वाल्यांची तर बोलबाला, सगळे ग्रीनचं प्रॉफिट दिसेल त्यांना, ते लाल होतं ते ग्रीन होऊन अजून प्रॉफिट दिसेल, ठीक आहे. दुसरी गोष्ट समजायचा प्रकार तुम्ही समजून घ्या जरा. लेवल्स बघताना तर मी लेवल्स अजून जरा वाढवतो. एक लेवल इथे आहे, कारण का इथे बघा इकडनं मार्केट वरती गेले, एक लेवल इथे आहे जिकडनं मार्केट खाली पण आलेलं, बरोबर आहे ना. इकडे गॅप डाऊन देऊन बघा मार्केट सरकन खाली आलेले, त्यामुळे 920 ची लेवल लगभग 920च पकडूया आपण. 920 920 पर्यंत एक रिव्हर्सल पॅटर्न बनू शकतो, कारण बघा मार्केट असं असं आणि इकडनं परत रिव्हर्सल होऊ शकतं. आणि ट्रेंड लाईन पण बनलेली आहे, ट्रेंड लाईन तुम्हाला दाखवून तुम्ही क्लिअर कट ट्रेंड लाईन आहे, ठीक आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं पॅरलल झोन पण चांगलाच चाललेला आहे, तर एक असा आहे आणि एक असा आहे, नीट बघा तुम्ही. आता मार्केट जर ह्या लेवलला आहे, ठीक आहे, ह्या लेवलला आहे, तर मार्केटने ज्या पद्धतीने चाललेलं आहे ना त्या पद्धतीने मार्केटला परत खाणी येणं, रिट्रेसमेंट देऊन जाणं हा स्वाभाविक टेक्निकलचा एक भाग आहे, आणि मार्केटने असंच केलं पाहिजे, ठीक आहे. दुसरी गोष्ट अजून, विकली वरती जर मी येतो, विकलीचा अभ्यास कर राहिला आपला, विकली होती येतोय, तर मार्केटमध्ये अजून जुना ट्रेंड जर तुम्ही बघाल ना, तर हा आहे बघा.
जो मार्केट एक नित्य नियमाने फॉलो करत आहे. ठीक आहे. मार्केटला आता इकडनं एक बाउन्स देऊन एक रिजेक्शन घेऊन परत मार्केटला वर जाणं म्हणजे एक लोअर लो, लोअर हाय, हायर लो, हायर लो, हा हायर लो, हायर लो, हायर लो करत मार्केट एक प्राइस ऍक्शन होत जाते. हे मला कळेल, पण हे पुऱ्या ऑगस्टच्या महिन्यामध्ये होईल, कारण का गेल्या महिन्यामध्ये मार्केटने असं काही नाही केलं. तुम्ही बघाल ना तर एप्रिल पासून मार्केट एका झोन मध्ये होतं. आता कुठे मार्केटनी एक श्वासाची सुटका घेतलेली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आता काही गोष्टी घडणार ज्या आहेत ना त्या बहुतेक चांगल्या असू शकतात किंवा त्या धोकादायक असू शकतात. पण येणारा काळच तुम्हाला समजून देईल आणि तुम्हाला समजेल त्या गोष्टीला. ठीक आहे. चला येऊया आता उद्या मार्केट काय करते. बघा आपला ट्रेंड लाईन आपला सेटअप लागलेलाच होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. त्यामुळे मी ह्याला अजून जरा पुढे करतोय. ठीक आहे. 15 मिनिटं तुम्हाला सेटलमेंट बरोबर भेटेल. ओके. बरोबर आहे. माझ्या मते उद्या मार्केटने परत हीच एक मुवमेंट अशी देऊन वरती जाणं भाग आहे. किंवा जर मार्केट याचा लो तोडत असेल मार्केटकडे एक चांगला मोठा गॅप आहे जो लगभग 400 पर्यंत आहे. 460-67 आपण बोलतोय. ठीक आहे. तर आपण त्या लेवल्स लावून टाकूया, समजून घेऊया 5 मिनिटाच्या चार्ट वरती. ओके. बघा मला जर बाईंग करायची तर सरळ विषय, मी 620च्या वरतीच बाईंग करेन. 620, 24,620च्या वरती मी डायरेक्टली बाईंग करेन. मी ते रिट्रेसमेंटची वाट बघणार नाही. ठीक आहे. डायरेक्ट बाईंग करेन. ठीक आहे. मार्केट शूटअप होऊ शकतो उद्या सकाळ सकाळ. आणि जर मला काही करायचं असेल तर माझा जो लो आहे आजचा आजचा डे लो जो आहे ना हा वाला 520च्या खाली मी एक सेलिंगचा प्रकार बघू शकेन. तो माझा पहिला टार्गेट असेल लगभग 500 420. ओके. माझा पहिला टार्गेट 420 आणि त्यानंतर खाली टार्गेट लागले तुम्ही जर बघू शकता 340 पर्यंत मार्केट येण्याची संभावना होऊ शकते. ठीक आहे. मी बोलते चुकीचा या बरोबर असू शकतो. माझी मी मतं मांडतोय, माझा मी एक्सपिरियन्स शेअर करतोय. ह्या एक्सपिरियन्स वरती ह्या शब्दांवरती कोणीही ट्रेड करू नका. तर ट्रेड कराल, कॉल पुट कराल तर ती तुमची पुरी जिम्मेदारी असेल. त्यासाठी मी जबाबदार नाही. रिक्स तुमची आहे. डिस्क्लेमर दिलाय, डिस्क्लेमर देणं जरुरी आहे. युट्यूबला रामकृष्ण हरी. ओके. बघा तुम्हाला गोष्टी सगळ्या समजवल्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी नाही समजत तेव्हा अशा सोडून द्यायच्या असतात. जिथपर्यंत त्या योग्य वेळेला सेटल होत नाहीत त्यानंतर निर्णय घेणे हाच समजूतदार माणसाचा, व्यक्तीचा आणि का ट्रेडरचा विश्वास असतो. आणि त्या विश्वासावरती ट्रेडिंग केली जाते. बघा जर असं होत असेल ना सगळ्यांचा ट्रेडिंग वरनं विश्वास उडून जाईल आणि ते करून देणार नाही. आणि सगळ्यांचा पैसा लागलाय मार्केटचा डायरेक्टली ना एक मोठा फॉल येऊ शकतो. मग असं होणार नाहीये. घाबरू नका. तुम्ही जे करताय ते मीच करतोय. माझं तर फुल टाइम प्रोफेशन आहे. माझे क्लासेस आहेत, माझे सेशन्स आहेत. त्यामुळे एवढा परिवाराला मोठा घेऊन बनवलंय त्या परिवाराला असं सोडू शकत नाही. त्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे. माझा लाईव्ह सेशन चालूच आहे. तुम्हाला काय प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारा. येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीवरती अजून आपण चर्चा करणार आहोत. कारण का आत्ता एक नवीन गोष्ट शिकायला भेटले आणि नवीन गोष्ट शिकायची मजाच वेगळी असते. विषय वेगळा असतो. त्यामुळे एक नवीन अनुभव आहे आणि त्या अनुभवाला जेव्हा तुम्ही आत्मसात कराल तेव्हा एक चांगले ट्रेडर बनाल आणि तुमच्या आयुष्यातला घटका ज्या आहेत ना त्या सुंदर घटकांमध्ये नोंदल्या जातील. ओके. ठीक आहे. आता तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, समजून लेवल दिलेले आहेत. उद्याचा दिवस खूप चांगला आहे हाच धरून चालूया. कारण का मी हर वेळेला सांगतो बी पॉझिटिव्ह. आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील ते विसरायचे असतात आणि पुढचा येणारा प्रवास नित्य नियमाने करायचा असतो. यासाठी तुम्हाला उद्याची शुभेच्छा. तुम्ही उद्या ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकांपर्यंत एक मराठी चॅनल पोहोचवा. मला ऐकण्यासाठी धन्यवाद.
आजच्या दिवसासाठी गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र.